Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel. Aparna Unfiltered. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एका अतिशय सुंदर क्लासी फ्लॅटचा होम टूर. या घराचं इंटेरियर इतकं सुंदर नीटनेटकं आणि सिस्टमॅटिक पद्धतीने केलेलं आहे की प्रत्येक कॉर्नर हा पाहताना तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आयडियाज मिळतील. कलर कॉम्बिनेशन्स, लाइटिंग, फर्निचर सेटअप, स्टोरेजचे स्मार्ट सोल्युशन्स सगळं इतकं विचारपूर्वक आणि एलिगंट पद्धतीने डिझाईन केलं आहे की घर साधं असूनही खूप प्रीमियम फील देतं. जे लोक सध्या स्वतःच्या घराचा इंटेरियर करण्याचा विचार करीत आहेत किंवा नवीन घरात शिफ्ट होणार असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच खूप उपयोगी ठरणार आहे. कारण आज मी तुम्हाला प्रत्येक रूम, प्रत्येक डिटेल्स अगदी जवळून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हीही तुमचं ड्रीम होम अशा प्रकारे क्लासी आणि सुंदर बनवू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असल्यास तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर असा होम टूर. व्हाईटिन कलरमध्ये टी व्ही युनिट आहे आणि त्यालाच मॅच असा सोफा इथे केलेला आहे. फ्लॅटमध्ये एंटर केल्याबरोबर इथे अशी थोडीशी स्पेस अँड देन सोफा स्टार्ट होतो आणि एंटर केल्यावरती राईट साईडला इथे देवघर आहे. थोडासा क्लोजर लुक आपण घेऊया. इथे हे अशा 3 स्टेप त्यांनी केलेले आहे, 2-3. इथे नैवेद्याचं ताट वगैरे असं ठेवू शकतो. देन ड्रॉवर फॉर एक्स्ट्रा स्टोरेज, आणि इथे सिट आउट एक टूल येणार जिथे बसून आपण असे छान पूजा करू शकतो. ओपन किचन कॉन्सेप्ट आहे. तर इथनंच अशी एंट्रन्स देवघर आणि थोडं हा किचनसाठी, आणि इथे छान असा डायनिंगचा एरिया. तर हा इथे सर्विंग काउंटर आहे. बार स्टेशन म्हणून सुद्धा याचा यूज करू शकता. तर हे काही कंपार्टमेंट्स आहेत जे इथे फिट करायचे आहेत. हा बार सेक्शन आहे आणि इथे फॉर एक्स्ट्रा स्टोरेज. हा इथे डायनिंग एरिया. डायनिंग नसेल ठेवायचं आहे तर इथे हाय चेअर्स वगैरे ठेवून इथे ग्रेनाइट फिक्स केलं जाईल, म्हणजे किचनमधून इथे आपण सर्व करू शकतो आणि इथे हाय चेअर्स लावू शकतो. सो डायनिंग ऑप्शनल. लिव्हिंग अटॅच बाल्कनी, टी व्ही युनिट, डायनिंग एरिया. एंटर केल्यावरती राईट साईडला देवघर आणि आता बघूयात किचन.
इथे यांनी टँडम ट्रॉलीज केलेल्या आहेत. युजली आपल्याला असंच हवं असतं की इथे गॅसचं सेक्शन, हॉब वगैरे आणि खालीच अगदी स्पून्स वगैरे होल्डर. इथे सिंक आहे. इथे एक छोटं सिंक आहे आणि इथे एक मोठं सिंक, म्हणजे ड्राय एरियामध्ये एक मोठं सिंक दिलेला आहे, त्याच्या खाली स्टोरेज. सो इथे हे छोट्या साईजमध्ये सिंक आहे, सो एवढं सफिशंट आहे. टॅप वॉटर टॅप आणि हा वॉटर प्युरिफायरचा इथे आउटलेट आहे. आणि यांनी एक खूप छान गोष्ट केली आहे की इथे वॉटर प्युरिफायर फिट न करता, युजली इथे करतात, तर असं न करता त्यांनी जो सिंक खालचा जो कॅबिनेट असतं तिथे हे वॉटर प्युरिफायर फिट केलं आहे. ही जागा ॲज सच आपण काही यूज करत नाही, तर इथे वॉटर प्युरिफायर ठेवलं तर हा जो सेक्शन आहे हा आपण इथे यूज करू शकतो फॉर एक्स्ट्रा स्टोरेज. तर हा वॉटर प्युरिफायरचा हे आउटलेट इथे आहे. हा एक टॅप इथे फिट केलेला आहे. ऑलराईट, ही एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर स्टोरेज भरपूर आहे. एरिया जरी छोटा असला पण तो कशा प्रकारे फर्निचर करून आपण त्याला फंक्शनल बनवू शकतो ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर 2 ते 3 लिटरच्या जे जार्स असतात, बरण्याज असतात वगैरे, KGच्या वगैरे, त्या आपण इथे इझिली फिट होतात. हा फ्रीज एरिया. आणि किचनमधून आता डायनिंग एरियाचा लुक कसा दिसतो तो आपण बघूया. इथे हॉब आणि बघा इथे, सो इथे बनवून गरम गरम आपण इथे छान प्रकारे असं सर्व करू शकतो. तर हा एरिया त्यांनी छानपणे युटिलाइज केलेला आहे. हॉलच्या थोडं त्या साईडला एंट्रन्सलाच सोफा असल्यामुळे इथे आणि थोडी वॉल असल्यामुळे इथे बऱ्याच प्रकारची प्रायव्हसी अशी मेंटेन होते. लगेच असा किचनचा लुक दिसत नाही, ऑल्दो हे ओपन किचन आहे. तर इथे गॅस पाईपलाईन ही येणार आहे, अजूनपर्यंत आली नाही आहे. तर इथे गॅस सिलेंडरसाठी प्रोव्हिजन. त्यानंतर आपण एंटर करतोय किड्स बेडरूममध्ये. तर अशी एक इथे मोठी विंडो आहे.
आणि अशा बेडमुळे स्पेस ही जरा जास्त दिसते बेडरूममध्ये, रूम्समध्ये. यामध्ये इथपर्यंत मॅट्रेस आणि त्याच्यानंतर हा एरिया ॲज अ स्टडी टेबल म्हणून यूज करू शकता किंवा लॅपटॉप वगैरे ठेवून तुम्ही ऑफिस वर्कसुद्धा इथे करू शकता. इथे एक चेअर ठेवून. More space you will get to utilize. Kids room, living area, kitchen, hall area आणि इथनं एक छोटीशी लॉबी आहे जी कनेक्ट करते मास्टर बेडरूमला. आणि त्याआधी हे गेस्ट वॉशरूम. गेस्ट वॉशरूम आणि इथे लगेच मास्टर बेडरूम. Master bedroom with attached balcony. बाल्कनीमध्ये पण फॉर एक्स्ट्रा स्टोरेज हे अशा प्रकारचे कबर्ड्स करून घेतले आहेत. मॉप्स, झाडू किंवा अम्ब्रेला अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या इथे आरामात स्टोअर होऊ शकतात आणि त्या हिडनसुद्धा राहतात, दिसायला दिसत नाही. बेड, 2 side drawers, and the best part of this flat is this walk-in wardrobe. या साईडला वॉर्डरोब स्पेस आहे आणि या साईडला वॉशरूम आहे. तर वॉशरूमला ही ब्लॅक
वॉर्डरोबला सुद्धा खूप छान आणि डेप्थ अशी स्पेस दिलेली आहे. सेन्सर लाईट्स इथे दिलेले आहेत. आणि या साईडला वरच्या लॉफ्टमध्ये जे मोठ्या मोठ्या ट्रॉली बॅग्स वगैरे असतात, ट्रॅव्हलिंग बॅग्स, त्या आपण इथे स्टोअर करू शकतो. मिरर आणि मिररच्या राईट साईडला इथे छोटी स्पेस आहे. तुम्ही बघू शकता की अगदी किती छोटी स्पेस आहे. आणि यामध्ये हे अशा प्रकारचे स्टोरेज छोटे छोटे कंपार्टमेंट्स असे बनवले आहेत. वॉशरूमच्या अगदी जवळ आहे. सो छोटे मोठे टॉयलेटरीज वगैरे आपण इथे लिनेन्स वगैरे असे ठेवू शकतो. दिस इज मी.